तर 3 ओव्हरची मॅच लावते सुरुवात. स्पेल नंबर 1 सिद्धू कोई. पहिलाच बॉल सिद्धूचा बिगिट केलाय. या स्पर्धेतील सर्वात लॉंग अँड हाय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक ओपन झालंय कुमार 11 तुर्बे या टीमचं. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. एक लाजवाब झेल रिले कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. कल्पेशच्या हाताचा वेध घेतल्यानंतर थोडीशी उसळी घेतली बॉलने आणि चांगलं प्रात्यक्षिक पार्टेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर एक बॅट्समन गमावल्यानंतर बॅट्समन राकेश येतोय स्ट्रायकिंग एंडला. 1 डाऊनचा खेळाडू. फटका चांगला. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. मोठा फटका खेळायचा होता बॅट्समनला. एक धाव देखील ऍड होते. फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहुलच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 14 रन होत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. 1 रनच्या साह्याने 15 धावा आतापर्यंत होतात. 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. स्पेल नंबर 2 गोलंदाज सज्ज होतोय साहिल. कॉलर पद्धतीचा हा बॉल परंतु 22 च्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 16 रन आतापर्यंत होतात. साहिल दिवेकर. लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती. चांगला बाउन्सर
आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. घरचं मैदान आहे, याच मैदानामध्ये सराव करतात प्रियदर्शनी बेलापूरचे खेळाडू. या बॉलवर पॉवरफुल हिट राकेशच्या बॅटमधून येतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 22 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली लाईन होती. प्रभावित करणारा चेंडू रिलीज केला. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला फटका. चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहे विनायक. चांगली फेकी. तेवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 23. तेवीस रन आतापर्यंत होतात. 23. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 24 रन. या बॉलवर देखील आक्रमण जरूर केले परंतु रन मिळतील 6 आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. वाईट बॉलचा इशारा येतोय. यस इट इज अ वाईट. 31. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लाजवाब झेल. अप्रतिम दर्जाचा झेल अमोलने टिपलाय. या स्पर्धेतील सर्वात देखणा आणि नजाकत भरलेला स्ट्रोक झेल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला होता. समोरच्या दिशेने फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये झेप घेतली अमोलने आणि एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. वेल कॅच अमोल. बॅटर वारंगे पुण्याचा थोडे आहे. अलिबागचा तो राहुल पुण्याचा आहे. हेलिकॉप्टर अटेम्प्ट जरूर केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली फेकी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन होईल समीर बाद. करंजी म्हात्रे या पाणी आहे ना बाबा दे त्याला बी दे आपल्याला बी घे. माहिती आहे रे मरण काय बोलला 48 देशात 48 देशात तुमचा हे दिसेल.
न्यू बॅट्समन कौशल कौशलसाठी हा बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा 31 33 रन होतात. हा बॉल देखील टप्प पडला थोडीशी उसळी घेतली अंगाचा वेध घेतला आणि एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने 34 रन आणि शेवटचा अंतिम बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग पियुषच्या माध्यमातून फेकी गचाळ होते आणि रनआउटची संधी 1 रनच्या साह्याने 35 रन आणि 36 रनचं टार्गेट 18 बॉलमध्ये 36 धावा पूर्ण करायच्या आणि प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी असेल. काय कॅप्टन तुम्ही असे करता क्रिसला बरोबर म्हणत दिला प्रीमियर लीग आपण ते माहिती ती ग्राउंडची ते बॉलर पण दीपक ना तर मॅचला होते सुरुवात येणारे 18 बॉल आणि
36 रनची गरज. पहिलाच बॉल वेग भन्नाट होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये अजूनही 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर फटका चांगला आहे. झेलची संधी होती परंतु चेंडू चाललाय. 1 बाउन्स 4 रनसाठी हा चौकार. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1 आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत टोटल 5 रन आतापर्यंत ऍड होतात. पाच रन आतापर्यंत होतात. अजूनही 31 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. पंचांकडे दाद मागितली. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या षटकातले. आणखीन एक लॉफ्टेड स्कोर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. वेग भरपूर होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन होत आहेत. 12 बॉल आणि 29 रनची गरज. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. अजूनही 12 बॉलमध्ये 28 रनची गरज. येणारी 12 चेंडू आणि 28 धावा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 11 बॉल आणि 27 रनची गरज.
डॉट बॉलची समाप्ती. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि 27. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 9 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. चला टीम गावदेव 11 दिवाळी टीमचे कॅप्टन गावदेव 11 टीमचे कॅप्टन नयन कोय आपण व्यासपीठावर यायचंय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. फिल्डर थोडासा पंबल झाला परंतु चांगली कामगिरी. आता मात्र 8 बॉल आणि 25 रनची गरज. या क्षणाला क्लीन बोल्ड आणि बॅट्समन या ठिकाणी होतोय बाद. सात बॉल आणि 25 रनची गरज. गोलंदाज सज्ज होते. हा बॉल देखील वेग भन्नाट होता आणि सामन्याचे चित्र बदलला. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. 5 बॉल आणि 24 रनची गरज. या बॉलवर विकेट तर जरूर केलाय. झेलची संधी आहे आणि टिपलाय हा झेल. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय भाविन पाटीलने. चांगला झेल राकेशने पकडला आणि या मॅचला कलाटणी मिळते आणि वर्चस्वामध्ये आलाय कुमार 11 तुर्बे संघ.
हा बॉल देखील वेग भन्नाट होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. चला नयन कोळी आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. गावदेवी 11 दिवाळी टीमचे कॅप्टन. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये एक धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. चला नयन कोळी आपण टॉससाठी या. गावदेवी 11 दिवाळी टीमचे कॅप्टन नयन कोळी आपण त्वरित यायचं टॉससाठी. निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि सामना जिंकलाय कुमार 11 तुर्भे या टीमने. तर चला टॉससाठी या त्वरित.